मुख्यमंत्री ग्राम सडक योजना याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचं कव्हरेज आपण करतोय आणि त्यासोबत पालकमंत्री पाणंद रस्ते योजना जी आहे यातनं आपण प्रत्येक गावामध्ये शेतीपर्यंत रस्ता नेतोय। म्हणजे एकट्या अमरावतीचं जर आपण उदाहरण दिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 2400 रस्ते या मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजनेमध्ये आपल्या पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेमध्ये आज त्या ठिकाणी होतात। मला असं वाटतं जवळजवळ 1700-1800 कंप्लीट झाले आणि म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग हा त्याच्यामध्ये मिळतोय। जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून यावर्षी आपण मागेल त्याला शेततळ हा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि याच्यामध्ये आपण जी तरतूद ठेवली आहे ती 1000 कोटी नाही, ती 3000 कोटी आहे। 2000 कोटी रुपये ही चालू योजना असल्यामुळे आपण नॉन प्लॅन मध्ये ठेवली आहे ड्राऊट मिटिगेशनच्या नावाखाली आणि त्यामुळे मागेल त्याला शेतकऱ्याच्या अंतर्गत जवळजवळ 80,000 अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहे आणि त्याची देखील कारवाई सुरू केली आहे। जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा आपण सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे की यावर्षी चांगला मान्सून चांगला पाऊस येईल अशा प्रकारचं भाकीत करण्यात आलेलं आहे आणि ते खरं ठरेल आणि आपल्या शेतकऱ्यासमोरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निश्चितपणे दूर होतील आणि विशेषतः जलयुक्त शिवारच्या कामांचा एक मोठा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना मिळेल। दरम्यानच्या काळामध्ये आम्ही असाही निर्णय करतोय की या दुष्काळ निवारणाच्या निमित्ताने आपण दुष्काळ निवारण समित्या तयार केल्यात की ज्यांनी मॉनिटरिंग केलं पाहिजे। तर त्यात एक राज्यस्तरीय समिती देखील आम्ही तयार करणार आहोत। माननीय खडसे साहेब त्याचे अध्यक्ष असतील आणि विरोधी पक्ष नेते असतील, वेगवेगळे गटनेते असतील, यांनाही त्या समितीमध्ये आम्ही घेणार आहोत आणि त्यांच्याही सूचना या सातत्याने आल्या पाहिजेत अशा प्रकारचा देखील एक कार्यक्रम हा या निमित्ताने आम्ही हातामध्ये घेतला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।